लुडो लुडो इथे लुडो हे दाखव रे तुझं लुडो तो घरात ना तो इथे तो तुम्हाला आली आता दोघा तिघांच्या मध्ये नाही बरोबर बरोबर तू घराच्या जवळ अरे वाजते संध्याकाळचे 7:30 वाजले असेल ना. आता आमच्या घरात टी टाइम चालू आहे. टी टाइम एकच बाकी आहे. टी टाइम तयारी करायला टी टाइम बाकी टी टाइम चालू आहे. टी टाइम आणि आमची मोठी मेन ब्लॉगर बसलेले आणि बाकी सगळे रेडी होते कारण की आम्ही चाललो हॉटेलला. हे बघ आमची आई बाबू खेळतोय म्हणून आम्ही थांबलोय. तर आम्ही आता कधी चालू आणि वाजलेत आणि इकडचा व्ह्यू There was view मेन आमच्याकडे संध्याकाळी रोज व्ह्यू येतो. व्ह्यू पिंकिश मामा आणि आमचा मामा काय करतोय काय माहिती आम्हाला आमचा बाबू आला नंतर भेटूया रेडी झाल्यावरती. आज घरी चाललो जातोय कारण हे मला नक्की कन्फर्म दिवस नाही माहिती पण मला जायचं आहे. नेक्स्ट गो नंतर संध्याकाळ झाली फ्रेंड्स आणि आता आम्ही झालो मस्त हॉटेलला आमच्या अथर्वच्या बर्थडेला आणि हॉटेलचं नाव असं आहे रोलेक्स. आमचा बाबू पण रेडी झाला. हॅलो हाय. तो आता झोपेला आलेला आहे. त्याला काय झोप आता. सगळ्याच्या तयाऱ्या चालू आहेत. माझी झाली तयारी आमची पॅकिंग पण झाली आणि लगेच आता तिकडनं घरी पण जाऊ. इकडे आमचं चालू आहे फुटबॉल. हे बघा डॉशबॉल हात जास्त करेल. चलो चलो बुम बुम चलो चलो बुम बुम चल. मस्त संध्याकाळचं वातावरण झाले. 7-8 वाजले आता 8 वाजले. तो आता सगळे निघले जायला हॉटेलला. नको ना बेटा. गाईस बघा माझी नवीन बॅग. हा आमची दीदीची बॅग आणि आता आम्ही निघलोय. लेट्स गो. इकडे भिवंडीमध्ये चला आता हॉटेलला डायरेक्ट. हा एक हॉटेल आहे हा एक हॉटेल आहे जिथे आवडेल तिथे जायचं. आम्ही थांबलोय इथे जाम पॅक आहे अख्खा भरलंय एवढा. इकडे आमचा वेटिंगवर आहे बघू नंतर. पंटर मस्त इकडे एक लाईन बसले इकडे. ट्राय कर चना कोलीवाडा. आता आले लॉलीपॉप इकडे तिकडे. चला चला स्टार्टिंग करा. सांगितले ना ग. असं लॉलीपॉप खायला घेतलंय. हॉट आहे. ग्रीन कबाब काय काय बनवायला घेतलं. स्प्राईट त्याच्यामध्ये लिंबू आणि मग तो मिर्च मसाला पावडर. त्यानंतर आमचं झालं खाऊन
टेबल झाला आमचा क्लीन. तर परत काय येईल आता बघू. अरे किती तुला स्प्राईट सोडा बनवायला घेतले. शेफने बनवायला घेतले. त्याच्यामध्ये मीठ मसाला पावडर स्प्राईट बॉटल फ्राईड अजून आमची ऑर्डर वगैरे जाम गर्दी आणि खाली पण तेवढीच आहे. हे नको रे. तिसरी प्लेट चेंज झाली. आता राईस रोटी आणि काय घेईल ते मग तुम्हाला दाखवू. आम्ही एवढं स्टार्टर खाल्ले की आता मेन कोर्स खायचं मनच नाही होते. आम्ही खाऊ शकतो. खाल्लं नाही मी पण खाणं पण टाकेल. मग मला एक प्लेट दे. आलेला आहे आणि आमचं मेन जेवणारा माणूस आहे. सोमवारचा उपवास चालू होणार आहे यांचा. आत्ताशी लपेटा अजून बाग. स्टे ट्यून. ब्लॉगर तनिष्का ऑन द वे. लपेटा आला गाईस. ओनो ओनो ओनो. ते बघा ब्लॉगर रक्षदा. उपासवाल्यांचं जेवण चालू झालं आहे आणि हे नॉन उपास. तुमचा उपास आहे हो मग यांचा पण उपास आहे. हे नॉन उपासवाल्यांच्या प्लेटमध्ये अजून काहीच नाही केलेला. माझ्या आईच्या प्लेटमध्ये काहीच नाही. इकडे पण आमची फॅमिली आहे. तो बर्थडे बॉय तो मामा. मला पण आला काही. माझं जेवण चालू झालंय गाईस. हे बघा फुल जेवण. मम्मी कांदा पाहिजे. सगळ्यांचं जेवण झालं आहे गाईज आणि आता सगळी चालेल त्यांच्या घरी. म्हणजे त्याचा केक कट करून आम्ही आमच्या घरी. छोटे मी मोठे मी त्यांच्या घरी. विशाखा अशी फक्त आईकडे जाणार आहे. बाय बाय. डायरेक्ट केक कटिंगच्या सेरेमनीला भेटू. आता केक कापायचा आहे आमच्या बर्थडे बॉयचा. आता आमचं जेवण वगैरे झाला मस्त. आता केक कवरा केक कापलं. म्हणजे 12 बोलला. आता हा केक कटिंग केक कटिंग इकडे बघ म्हणजे भावाचा बर्थडे
सगळ्यांनी रात्री गेलो नो डू नॉट टच दॅट ओके हा दे बाबू बाबू केक 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 ओले बापले ओले बापले ओले बापले अच्छा अच्छा हे बघ अच्छा अच्छा थम 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 हे बघ हे बघ हे बघ हे बघ इथे अशा 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 मग त्याला स्वतःला करायचंय बघ नको आमचं वंशी केक खातो आमची गौरी केक अरे वंशी केक खातच नाही माहिती कसं वाटलं आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये लिहा की हॅपी बर्थडे आथर्व रिपोर्ट मारे खाली चला उतरा अरे चल ना पाय पाय परत चला आम्ही चाललो बाय बाय गुड नाईट चला आली कसं वाटलं बर्थडे पण आमचा एकदम सुंदर झाला भारी एकदम जेवलो आम्ही स्टार्टर बाबू खाल्ले आम्ही शेतीचा पोट नाही भरला आमच्या